समाजातील सध्याचे अविचारी वातावरण पाहता सामाजिक अत्याचार, जातपात, भेदभाव, अभिव्यक्ती स्वातंत्र्य याबाबत जनजागृतीसाठी भारिप बहुजन महासंघ आणि महाराष्ट्र लोकशाही आघाडी यांच्या वतीने आयोजित संघर्ष यात्रेला शनिवारी महर्षी शिंदे पुलावरून प्रारंभ करण्यात आला। पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे या विचारवंतांची हत्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याला तडा जाणारी घटना म्हणून संबोधली जाते। समाजातील सध्याचे अविचारी वातावरण पाहता सामाजिक अत्याचार, जातपात, भेदभाव, अभिव्यक्ती स्वातंत्र्य याबाबत जनजागृती करणे आवश्यक असल्याची भूमिका घेत भारिप बहुजन महासंघ आणि महाराष्ट्र लोकशाही आघाडी यांच्या वतीने पुणे ते कोल्हापूर संघर्ष यात्रा काढण्यात आली। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाली त्या ठिकाणापासून या संघर्ष यात्रेचा प्रारंभ करण्यात आला। देशात अभिव्यक्त स्वातंत्र्य टिकवण्यासाठी संघटनेच्या वतीने शेवटपर्यंत प्रयत्न करू आणि प्रतिगामी विचारांशी असलेला आमचा लढा असा चालू ठेवू, असे वक्तव्य यावेळी भारिप बहुजन महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केले। की लोकांना जागृत करत जाणं की येणारा बीजेपीचा काळ जो आहे तो कशा रीतीने आहे, व्यक्ती स्वातंत्र्यावरती असणारा गदा घालणारा काळ आहे, त्याच्याचबरोबर असणारा लोकांना स्वतःचं मत व्यक्त करण्याची साधनं नाहीत आणि ज्यांनी कोणी केलेलं आहे ते पोलिसांना माहीत आहे, असं नाही की माहीत नाही आहे, परंतु अरेस्ट करण्याची असणारी त्यांची ताकद नाही आहे। तर लोकजागृतीतून लोकांच्या विरोधामध्ये सरकारला उभं करणं, लोकांना उभं करणं आणि त्यांच्यामार्फत दबाव आणून जे कोणी आहेत त्यांना तुम्ही ताबडतोब अरेस्ट करा। त्या ह्याच्यामध्ये जे इथे असणारा नक्षलवाद्यांच्या असणारा पकडायचं असेल तर गावोगावी त्यांची धाडी पडतात। गायकवाड यांना पकडल्यानंतर असणारं आठवलेंना का पकडला जात नाही, ते त्यांचे प्रमुख आहेत, त्यांची चौकशी का होत नाही आहे? जो नियम सरकार नक्षलवाद्यांना लावतोय तोच नियम इथल्या सनातन्यांना लावला पाहिजे, ही आमची मागणी आहे। प्रतिगामी विचारांविरोधात तुमच्या संघटनेचं काय? हे आम्ही असणारं ह्यांना असणारं यशस्वी होऊ देणार नाही। त्याच्यामध्ये लोकजागृती करून त्यामध्ये असणारं लोकांना एमर्जन्सीच्या विरोधात जसे लोक लढले तसं यांच्या विरोधात आम्ही लढायला लावणार आहोत। का यांना सत्ता ही काही त्यांचा कार्यक्रम राबवण्यासाठी मिळाला नाही, तर त्यावेळेसचे असणारे काँग्रेस पक्षाचं सरकार होतं, त्यांच्याकडून चुका झाल्या, त्या चुकाचा असणारा हा परिणाम आहे। त्या लोकांनी आपलं स्वातंत्र्य अजून यांच्याकडे घाण ठेवलेलं नाही। या संपूर्ण संघर्ष यात्रेत सामाजिक अत्याचार, जातपात, भेदभाव, अभिव्यक्ती स्वातंत्र्य याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे या विचारवंतांच्या हत्येचा निषेध देखील करण्यात येणार आहे।